देखिए, राहुल गांधी भारत की पॉलिटिक्स के सबसे रिजेक्टेड माल है, रिजेक्टेड बाय ऑल। नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिलाच ब्राह्मणवादी मुख्यमंत्री ज्याने महाराष्ट्राच्या मातीत नेहमीच विष कालवण्याचं काम केलं आहे। जातीपातीचं राजकारण करण्यात देवेंद्र फडणवीस पटाईत आहे, पण सुशासन आणि फडणवीस सरकारचा काही मात्रही संबंध नाही। लोकांना पेट्रोल व डिझेल कमी वापरण्याचे सल्ले द्यायचे आणि आपण मात्र मोठा ताफा घेऊन फिरायचं। नीटचा पेपर सुद्धा महाराष्ट्रात फुटला आहे, पण यंत्रणा आणि सरकार झोपा काढत आहे, कारण नीटच्या पेपर फुटी मागे भाजपचा एक नेता सुद्धा समाविष्ट होता। देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्य महाराष्ट्र आहे, पण याच महाराष्ट्रात मागच्या एका वर्षभरात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। देशभरामध्ये हा आकडा कमी होत जात आहे, पण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा आकडा हा वाढत आहे। महिला सुद्धा महाराष्ट्रात सुरक्षित नाहीयेत। दर दिवशी शेकडो महिला ह्या बलात्काराच्या शिकार होत आहेत। पोक्सो अंतर्गत 13,310 गुन्हे हे एका वर्षभरात नोंद करण्यात आले आहेत। छोट्या छोट्या मुलींचे बलात्कार करून हत्या केली जाते, पण हा अकार्यक्षम गृहमंत्री कधीही नैतिक जबाबदारी स्वीकारत नाही। महाराष्ट्राच्या जंगलांची दयनीय अवस्था झाली आहे। एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 937 हेक्टर जमीन ही स्टील प्लांटसाठी देण्यात आली आहे आणि तापमानाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य जनतेला बसत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, पण कॅगच्या रिपोर्टनुसार प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राला 32,100 कोटी रुपयाचा फटका बसला आहे। महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे, पण ब्राह्मणवादी फडणवीस आणि त्याचे मंत्री आणि सत्तेतील वाटेकरी हे सत्तेच्या माजात आहेत। हा माज येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता उतरवणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।